जानवी, कामात आहेस का? 2 मिनिटं बोलू तुझ्याशी? हो आईजी बोला ना. बस ना, बस बस. काय झालं आईजी? काही गंभीर आहे का? गंभीर नाही, पण जरा महत्वाचं आहे. 20 तारखेला तुझ्या आणि श्रीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा आम्हा सगळ्यांच्या मनात होतं की आपण छोटंसं का होईना पण सेलिब्रेशन करावं. काय झालं? तुला आवडलं नाही का परस्पर आम्ही ठरवतोय ते? नाही नाही आईजी, मला वाईट वाटतंय कारण हे सगळं माझ्या लक्षात असायला हवं होतं. या दिवसाची आतुरतेने वाट मी पाहायला हवी होती. यासाठीचं सेलिब्रेशन मी प्लॅन करायला हवं होतं. त्यात तुझा काही दोष नाहीये. तू मुद्दाम नाही केलंस ते. पण आईजी, हल्ली ना मला तुकड्या तुकड्यांमध्ये का होईना पण गोष्टी आठवायला लागल्यात. म्हणजे एकदम वीज चमकून जावी ना तशा डोळ्यांसमोरून घटना जात आहेत. आधी मला कळायचं नाही की मला असं वाटतंय का मला सगळं आठवतंय. पण आता मला कळलंय की मला आठवतंय. पण जानवी, एक लक्षात ठेव, आपण म्हणजे आपला भूतकाळ किंवा आठवणी नसतो. आठवणी आपल्या बरोबर असल्या तर उत्तमच, पण माणसांच्या आठवणीपेक्षा ती माणसं आपल्या बरोबर असणं जास्त महत्वाचं. पण तुझ्या जवळ ती माणसं आहेत. मग आठवणी परत आल्या काय आणि नाही आल्या काय? ती माणसं, ती नाती जपून ठेव. मग करूया साजरी अॅनिव्हर्सरी? करूया, नक्की करूया. आणि मी मनाने माझं प्रेम स्वीकारलंय. म्हणजे माझं सासर, सासरकडची माणसं, माझं घर, माझं लग्न, सगळं सगळं स्वीकारलंय मी. मग या गोष्टीचं सेलिब्रेशन का नाही करायचं? आणि जर माझ्या सासरकडच्यांची इच्छा असेल तर मी जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं सेलिब्रेशन करणार. घरगुतीच करूयात का कसं? आपल्या आपल्या माणसांमध्येच करूया. ठीक आहे, मग तुझ्या बाबांना आणि भावालाही बोलवून घे. हा हो हो, मी विचारते त्यांना. त्यांना म्हणावं मी आग्रहाने बोलवलंय. एवढा आनंदाचा दिवस आहे, सगळ्यांनी एकत्र असणं महत्वाचं. का मी सांगू? नाही नाही, मी फोन करते ना बाबांना, मी सांगते. नक्की कर, विसरू नकोस. वाह, बघा कसं मस्त दिसतंय. कांता, मला अजिबात आवडलेलं नाही. ते श्री आणि जानवी कसं ते तिरकं तिरकं दिसतंय. तू जरा सरळ नजरेने बघ, कळलं? शरयू, 1 मिनिट इकडे, लवकर ये. काय झालं? मला सांग, हे तिरकं नाहीये, आवडतंय तुला? हा, ती नावं जरा तिरकी वाटतायत. येस. अगे तिरकी वाटतात म्हणजे ती तिरकी लावलीच आहेत. मुद्दामून जरा अँगल दिलाय. सरळ सूट दिलं ना की बोरिंग वाटतं खूप. कांता, तू आधी ते बदल, तुझं चुकलंय. बेबी, तुझी कामं झाली का सगळी? अगं बाई नाही, मला ना जानवीला मेकअप करायचा आहे. इंदुवनीची साडी पण नेसून झाली असेल ना, मी आले पटकन. काय हो, आता खूप उत्साह जाऊन ती खुर्चीत बसेल बघ. आता 1 कप चहा मागेल बघ. हे वहिनी, एक चहा करतेस मस्त? हो देते. हा, चहा पिते आणि पटकन कामाला लागते असं म्हणेल बघ. आता चहा पिते आणि मग कामाला लागते. काय ग? हसायला काय झालं? काय म्हणत होता तो? काही नाही बेबी माणसं, ते काहीच नाही म्हणाले. मलाच हसू येतंय तुमची भांडणं बघून. मी नाही, हाच भांडतो दरवेळेस. मी भांडत नाही बेबी, तू जे बोलतेस ना त्यावर फक्त मी रिॲक्शन देत असतो. नको ना. नर्मदा, बिझी आहेस का? नाही, कांदे चिरते आणि चहा करते. बेबीला चहा हवाय ना? राहू दे, मी बनवतो. नको नको,
बघितलंस नर्मदा, एरवी मात्र हमरी तुमरीवर येतात आणि माझ्या बाबतीत मात्र एकत्र येतात. बघ 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 कसे आहेत ते. अरे तुझ्या विरोधात नाही दादा, तुझ्या चहाच्या विरोधात. झाले सगळे गिफ्ट रॅप करून झाले. अरे वा, अय्या सरू, सगळ्यांचीच केलीस? हो सगळ्यांचं केलं. थँक्यू. वा वा वा. हे बरे, हे दोघं यायच्या आत सगळी तयारी करा पटापट. नर्मदा, मी तुला मदत करू का स्वयंपाकात? नको हो, करते ना. नाही नाही भाऊजी, राहू दे ना, मी करते. ए कांता, मी ना मस्त सिम्फनीज काढून ठेवल्या, त्याला असतोच काय वेस्टर्न आहे हा, पण चांगले आहे. आणि त्या नसतील आवडत तर हिंदी ड्युएट्स लाव, पण चांगली आहे. आणि हे बघा, हे सगळं झालं ना, म्हणजे जेवण खाण वगैरे सगळं झालं की त्यानंतर आपण सगळ्यांनी फिरायला जायचंय. कुठे ते तुम्ही ठरवा. सी फेस नाही, विघ्नेश्वराला जाऊया आपण. नाही, आपण ठरवण्यापेक्षा मला वाटतं आपण श्री आणि जान्हवीला विचारूया ना. हा, हे चला, मी जाते, जान्हवीला तयार करते. हा बेबी, अगं चहा करायला सांगितलं आणि निघून गेली बघा. राहू दे, मी घेतो चहा. दे. या. अहो, घरात पैसा असला तसा आनंद असतो नाही. उचल 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 उचल. आई फोन का नाही उचलत आहे यार? हॅलो. हॅलो, मी रोहन बोलतोय. रोहन सहस्त्रबुद्धे, पिंट्या. हा पिंट्या, बोल रे. अहो, माझी आई फोन उचलत नाहीये, तुम्ही द्याल का फोन जरा? हो देते. हा एक मिनिट. पिंट्याचा फोन आहे. हो आला. तू आणि बाबा येत आहे ना आज नक्की? हा, बाबांची तब्येत जर बरी असेल तर नक्की येऊ. अरे नक्की या, वाट बघतोय आम्ही. हॅलो. आई, तू फोन का उचलत नाहीयेस? किती फोन केले मी. अरे तो फोन ना बहुतेक खोलीत राहिलाय. हा बोल बोल. अरे जानूने फोन केला होता ना तुम्हाला, आज या बरं का संध्याकाळी. हा आई, ते असू दे, तू पत्र वाचलंस का माझं? हो वाचलं. आई, मग तू फोन नाही केलास मला. फोन मध्ये बॅलन्स नाहीये. बॅलन्स नाहीये. बरं आई, आता बास झालं ना ग, ये ना आपल्या घरी प्लीज. अरे आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, आज नाही जमणार बहुतेक रे. मी घ्यायला येतो तुला. कार्यक्रम संपला की आपण निघू, येऊ घरी. हॅलो. अरे ते बघू आपण नंतर. तू ये तर आधी इथे, मग ठरवू आपण. चल चल. आई, हॅलो. किती झाले? 2 रुपये. हे घ्या. शशिकला ताई जरा घेता फोन. हो. हॅलो. हॅलो, हा कोणाचा नंबर आहे? हा श्रीरंग गोखल्यांचा नंबर आहे. माझे जावई आहेत ते. तुम्हाला कोण हवंय? तूच हवी आहेस.
काही बोललाच नाही हा माणूस. कोणाचा होता हो फोन? अहो नाही, कोणी न बोलताच फोन ठेवून दिला. वेडा असेल कोणीतरी. आजचा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. जान्हवी आणि श्रीरंग गोखले यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असणार त्यांना भेटण्याचा? दृष्ट काढा ग हिची. इंदू वहिनी, घरातल्या घरात कुणाची दृष्ट लागणार आहे? अहो वंश, घरातल्यांची सुद्धा लागते. किती छान दिसते ना आपली सून. पण तुम्ही एवढी महागातली साडी का घेतलीत माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी. अगं म्हणजे माझ्या समाधानासाठी. माझ्या कमाईतून घेतली, जी तू सुरू करून दिलीस. अगदी बरोबर. आता मंगळसूत्र घातलं ना की परफेक्ट. बेबी, ते तिला ठरवू दे. हो आई, मी फक्त म्हणतेय. नका म्हणू. या बाबतीत आपण काहीही बोलायचं नाही. त्यांचं बोलणं झालंय ना, त्यांना ठरवू दे. चला महिला मंडळ खा. काय झालं, तुम्ही हसताय का? मी आई आजीच्या पाया पडायला आलोय. पाया पडायला? पाया पडायला आला तू? हो. पाया पडायला आलास? पड ना. हो. श्री, हा? आई तिथे आहे. हो माहितीये मला. तुम्ही उगाच का हसताय? हे काय, मी पाया पडतोच आहे. आईजी, सुखी रहा. विवेत्या, ए, माझ्या पाया पडू नका. मला उगाच मोठं झाल्यासारखं वाटतं. वंश, मोठ्या झालाच आहात तुम्ही. आपण सासू आहोत आता. अगं, ते नाट्याने. पण प्रत्यक्षात मैत्रिणीसारखं वागलं ना तर मज्जा येते. मज्जा येते. माझ्या पडा, मला नो प्रॉब्लेम. सुखी राहा.
बेबी चला आपण जाऊया. हा तुम्ही पुढे वा, मी घेऊन येते हिला. बेबी अगं जान्हवीला अजून तयार करणं बाकी आहे ना, तिला तयार करते आणि घेऊन येते. बेबी अगं आणते ना मी जान्हवीला, जा तुम्ही. बेबी चल चल चल. मोठी काय अरे वा, आज साडी वगैरे. हो, सगळ्यांनी आग्रह केला म्हणून. हो, निघूया. एक 2 मिनिटं. मला कळतंय तुम्ही माझ्याकडे बघताय. खूप झालं आता, म्हणा ना ते 3 शब्द आणि सांगा मला ठणकावून की खूप झालं आता आई आजीच्या रूम मध्ये राहणं, आता आपल्या खोलीत चल असं म्हणून घेऊन जा ना मला प्लीज श्रीरंग. मला खरंच सगळं आयुष्य तुमच्या बरोबर घालवायचंय. याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात मला जोडीदार म्हणून तुम्हीच हवे आहात. जान्हवी, कधी सांगशील मला, कधी तुझा हा भावनिक प्रवास पूर्ण होणार आहे? मला तुझं मन कळतंय, पण आता तू बोलायला हवंयस मला. तेवढी हिंमत तू दाखवायला हवीस. आता हा प्रवास तुलाच पूर्ण करायचा आहे. सोपा आहे, तुला फक्त सांगायचंय तुझ्या मनातलं उघडपणे उलगडून की बस. अवघड आहे, मला बोलवत नाही, तुम्ही बोलणार नाही. कसं पुढे सरकणारे आपलं गाडं देवच जाणे. नक्की सरकेल. ती नॅचरल स्टेज आली ना की तू स्वतःहून सांगशील मला. मला खात्री आहे आणि माझा तसा आग्रह सुद्धा आहे. जान्हवी, ती वेळ अजून आलेली नाहीये. आज अॅनिव्हर्सरी आहे ना? हो, पण उपचार म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाहीये. ते आतून वाटायला हवं, ते महत्वाचं आहे. सगळ्यांना वाटतंय मी मंगळसूत्र घालावं, तर मग मी घालते ना. नको घालूस. का? अगं, मंगळसूत्र घालणं हा एक उपचार आहे, त्याची काही गरज नाहीये. मला आहे. मलाही आहे, पण आत्ता नाही. मग कधी? वेळ आली की. पण सगळ्यांना वाईट वाटेल. नाही वाटणार. प्लीज श्रीरंग. प्लीज जान्हवी, ऐक माझं. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आणि फक्त दुसऱ्यांना बरं वाटावं म्हणून तू ही गोष्ट केलीस ना तर मलाच वाईट वाटेल.
बरं नाही दिसणार. कुणाला? घरातले काय म्हणतील? काही म्हणणार नाही. माझ्या घरातल्यांवरती पूर्ण विश्वास आहे. वेळ आली ना की मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालेन, पण आत्ता नको जाणार. बाय द वे, आज खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. दिव्या, ए चला सगळे रेडी ना? रेडी? जरा काय लपाछपी खेळतोय आपण? मी कधीचाच रेडी आहे. अरे सगळे रेडी असून उपयोग काय आहे? हे दोघं यायला पाहिजेत ना वेळेवर. काय वहिनी? मी ना स्वयंपाकघरात जाते. ते दोघं जण आले ना की मला हाक मारा तुम्ही. हा अगं ताई थांब ग 2 मिनिट. अगं ओवाळायची तयारी करायची ना अजून. अगं होईल ती 2 मिनिटात. मग खरं सांगू का, इथे थांबले ना मला खूप टेन्शन येईल म्हणून म्हणते की काय म्हणते? आपण इथे थांबलोय आणि ते आलेच नाहीत तर? असं काही होणार नाहीये. असं काही होणार नाहीये. ते येणार आहेत. पण तरीही ते नाही आले तर? तुम्हाला सगळ्यांना ना पेशन्स वाढवण्याच्या शिबिरात पाठवलं पाहिजे. 5 मिनिटं थांबता येत नाही का तुम्हाला? नाही तर काय. बरं त्या फुलांचं काय झालं? पाकळ्या ते काय गेले ना त्या परातीतून? अगं पण त्या वेळेवर पडतील ना त्यांच्यावर. हो पडतील म्हणजे पडायलाच पाहिजे असं. आता काय माझ्या अंगावर टाकणार आहेस का? हो आले आले आले. चल 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 चल. वहिनी वेलकम. या 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 या. नाही कळले कधी नाही कळले कधी एकच नमस्कार नका करू. एकच करा साहेब. सुखी राहा.
Happy anniversary. Happy anniversary. Happy anniversary. Ha! आपटे तुम्हाला माझं नाव लक्षात आहे? आहेच तसा माणूस मी, लक्षात राहणारा. काय करू मी अजून काय करू? आईला एवढे फोन केले, पत्र लिहिलं, त्याच्याबद्दल पण काहीच बोलली नाही आई. तिला काहीच वाटत नाही. काय तिच्या पायावर डोकं आपटू का? काय केलं म्हणजे घरी येणार आहे बाई? बाबा आता तुम्ही कुठे चाललात? आईला परत आणायला. बाबा पिंट्या बास आता. बाबा आपण असं डायरेक्ट नको जायला. हे बघा आपण ताईला हवं तर फोन करूया. आईनं उगाच तिकडे तमाशे केले, थैथयाट केलं तर आपण काय? तिला जो काय थैथयाट करायचा तो करू दे. ती कधी कुठेही थैथयाट करू शकते. त्याला घाबरण्यात आता अर्थ नाहीये. एकदा काय व्हायचं ते होऊनच जाऊ दे. एक घाव आणि दोन तुकडे. तिला माझी नाचक्की करायची त्यांच्या समोर करू दे. पण मी आता घरात शांत बसू शकत नाही. तिला जानूच्या घरात ठेवू शकत नाही. साम दाम दंडभेद जे काय वापरायला लागेल ते वापरून तिला घरी घेऊन येणार आहे मी. बाबा एक मिनिट, मी येतो तुमच्या सोबत. काय शशिकला मॅडम? आपटे आनंद सोहळा आहे आज तुमच्याकडे आणि मी त्याचा साक्षीदार. बरं वाटलं, बरं वाटलं. आपटे इथे काय करताय तुम्ही? योग्य प्रश्न विचारला, योग्य प्रश्न विचारला. आता तुमची अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर मी. हे बघा, तुम्हाला आमंत्रण नाहीये. हा आमचा घरगुती सोहळा आहे. हो ना, हो ना. पण तुमच्या सासूबाईंशी माझं घरगुती नातं आहे. त्यामुळे त्यांचा घरगुती कार्यक्रम हा माझा घरगुती कार्यक्रम नाही का? काय शशिकलाबाई? हे बघा आपटे, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं माझा तुमचा कसलाही संबंध नाही आहे. आपला आर्थिक संबंध आहे. हा माणूस खोटं बोलतोय. मी ह्याच्याकडून कसलेही पैसे घेतलेले नाहीयेत. त्यामुळे तू तरी सांग ना. जानू कशी सांगेल?
जानू कशी सांगेल? अहो तिला स्वतःचा संसार आठवत नाही, हे काय आठवणार? आपटे तोंड सांभाळून बोला. भागीरथी मॅडम, मी जर तोंड सांभाळून बोललो तर गोखले कुटुंबियांना अॅनिव्हर्सरीचं जे गिफ्ट द्यायचं आहे ते कसं देणार? एक मिनिट. हे आमचं घर आहे, बस स्टॉप नाही. चला बाहेर, चला तुम्ही, आपण बोलू बाहेर. मी भागीरथी मॅडमशी बोलतोय. भागीरथी मॅडम तुमच्याशी बोलणार नाही. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोला. चला. कांता, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घे. दादा, पण दादा चांगले आहे. तुम्हाला काय सांगायचं ते पटकन सांगा, आम्हाला इथे वेळ नाहीये. नाही, याची कल्पना आहे मला. तर शशिकला मॅडम, तुम्ही सांगताय का मी सांगू? हे बघा अनिलराव, हे माझ्या मुलीचं सासर आहे. तुम्ही इथे कृपया काही तमाशा करू नका. मी तुमच्याशी बोलेन ना नंतर. हा, तुमचे पैसेच द्यायचे आहेत ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. हा शशिकला मॅडम, पैसा म्हणजे सगळं हे असं मी तरी मानत नाही. मग तुम्हाला काय हवंय? आनंद. आनंद. मिस्टर आपटे, फालतू बडबड करायला वेळ नाही आमच्याकडे. तुमचं काय काम आहे ते सांगा आणि निघा इकडनं. पाणी मिळेल? पाणी. पा पा काय शशिकला बाई, मजा मारताय तुम्ही इथे? माझे फोनही उचलत नाही आहात तुम्ही. पाणी. या. तर शशिकलाबाईंनी माझ्याशी सौदा केलाय. काय बोलताय तुम्ही? हा माणूस आहे ना, खोटं बोलतोय. खरं बोलतोय मी. जान्हवीचं आणि माझं लग्न लावून देण्याचा सौदा. ते श्रीरंगांशी जानूचं लग्न होण्यापूर्वीची गोष्ट आहे ती. नाही, जान्हवीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतरची गोष्ट आहे. अरे दादांत खोटं बोलतोय हा माणूस. त्यासाठी 40,000 रुपये घेतले त्यांनी माझ्याकडून. हा माणूस खोटं बोलतोय, दादांत खोटं बोलतोय. जान्हवीच्या वडिलांना जेव्हा खरी गोष्ट कळली तेव्हा त्यांनी शशिकलाबाईंना घराबाहेर काढलं. आणि मग त्या माझे पैसे बुडवून पळाल्या. अरे या माणसाच्या जिभेला काही हाड आहे का? हा वाटेल ते बोलतोय, खोटं बोलतोय. जानू, हे जानू बेटा, तू तरी सांग ना. सांग जान्हवी, सांग.
तुझ्या बाबांनी आणि पिंट्यांनी तुला सगळं सांगितलेलंच असणार. तेव्हा सांग, खरं सांग. जानवी, हे सगळं काय आहे? आई आजी मला माफ करा. माफी मागण्याची गरज नाहीये बाळा. हे काय बोलतायत? श्री, जानवी, हे सगळं काय आहे? कसला सौदा? कसले पैसे? हे खरं आहे. हे खरं आहे की माझ्या आईने यांच्याकडून 40,000 रुपये घेतले होते. पण तिने माझा सौदा केला हे खोट आहे. जान्हवी, तुला स्वतःला माहित आहे तू खोटं बोलतेस. मिस्टर आपटे, आवाज खाली. हे माझं सासर आहे आणि खरं तर तुम्हाला इथे येण्याची काहीच गरज नव्हती. माझे पैसे ते तुम्हाला सगळे आत्ताच्या आत्ता मिळणार आहेत. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये. पैशा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये तुम्हाला आणि तुम्ही प्लीज घराच्या बाहेर थांबा. मी पैसे आणून देते. एक मिनिट. जान्हवी, ही तुझी सावत्र आई आहे. सावत्र. नागिण आहे, नागिण. शट अप मिस्टर आपटे. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुम्ही या घराच्या बाहेर थांबा. मी तुम्हाला तुमचे पैसे आत्ताच्या आत्ता देते. आपटे, तुम्ही प्लीज खरंच बाहेर थांबा. अहो, ह्या दोघी मायलेकी खोटं बोलतायत. आमच्या सुनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे बघा, तुम्हाला पश्चाताप. हो आपटे, तुमची डाळ इथे शिजणार नाही. काय आहे ना, माझे हात सळसळायला लागतात आणि आज चांगल्या दिवशी मला मारहाण करायची नाही. चला बाहेर जाऊन बोलूया. चला. हे बघ, अहो पण जानवी, जानवी, सॉरी. कशाबद्दल? माझ्या आईमुळे विचका झाला सगळ्यांचा. जानवी, ऐक माझं. आपण याविषयी नंतर बोलूया. आधी मी अनिल आपल्याला कॅश देऊन येतो. नाही, तो चेक घेणार नाही आता. त्यावर नाही तो तमाशे करेल. पण मग मला कॅश दिलीच नाही असं म्हणाले तर? मी त्याचे पुरावे ठेवेन, लिहून घेईन त्याच्याकडनं, सही करून घेईन. नाही पण नाही, ऐक माझं. प्लीज ऐक माझं. मी आता त्यांना कॅश देऊन येतो. तू बस इकडे आणि शांत हो. हॅलो.
अगं हा आपटे अगदी कुत्र्याच्या शेपटासारखा आहे ग बाई. वाकडा तो वाकडा, किती त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करा पण तो काही सरळ व्हायचा नाही. का वागलीस तू असं? मी कुठे काय वागले? अगं आत्ताच तू म्हणालीस ना मी कसलाही सौदा केलेला नाहीये म्हणून. माझ्या सासरच्यांसमोर माझ्या माहेरची अब्रू जाऊ नये म्हणून मी असं बोलले. खरं काय हे तुलाही खूप चांगलं माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तुझे काय म्हणायचं? नाही ठीक आहे, तुला जे वाटलं ते तू वागलीस. आणखी काय म्हणू मी? पुन्हा नाही असं वागणार. नाही ते तू ठरवच, पण आता या घरात नाही. म्हणजे आई हे माझं घर आहे आणि माझ्या सासरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने करता येईल तेवढा सगळा पाहुणचार केलाय आता तुझा. काय बोलतेस तू? आई प्लीज, लग्नानंतर मुलगी माहेरची पाहुणी होते, त्यामुळेच आपल्याकडे मुलीच्या सासरी जाऊन राहणं प्रशस्त मानलं जात नाही. आपल्या सगळ्या परंपरा आहेत ना खूप विचार करून केलेल्या आहेत आई. आई खूप झालं आता, पण आता आपल्या घरी तू मानाने परत गेलं पाहिजेस. बाबा आणि पिंट्या तुझी वाट पाहतायत आणि अजून इथे राहून तू तुझी आप घालवून घ्यायला नकोयस आई. आई तुला असं वाटतंय ह्या सगळ्याचा आता परिणाम होईल माझ्यावर? म्हणजे तू पण मला घराबाहेर काढतेस? एवढं सगळं झाल्यानंतर खरं तर तुला कळायला हवं होतं, पण तुला जर कळत नसेल तर मला सन्मानाने तुला घरी पाठवायलाच लागेल. कारण हे आपलं घर नाहीये, हे माझं सासर आहे आणि मला माझा संसार आहे. आणि आई त्यात तुझं स्थान फक्त पाहुणीच आहे. आता तू आपल्या घरी परत गेलं पाहिजेस. मग मगाशी तोंड वर करून सौदा केला नाही का म्हणत होतीस? आई ते तुला वाचवण्यासाठी. गोखलेंच्या घरात जर आज कळलं असतं ना त्यांच्या सुनेचा सौदा करायला निघाली होतीस तू, तर त्या क्षणी तुला हाताला धरून बाहेर काढलं असतं त्यांनी आणि त्याचा मला खूप त्रास झाला असता. तुझा मान राखण्यासाठी मी माझ्या सासरच्यांकडे एकदा खोटं बोलले, त्यामुळे तू मानाने बाबांकडे परत जा. यातच तुझं भलं आहे. इतकी मी तुला नकोशी झाले तर कशाला तुझ्या दारात पडून राहू? जाते मी. नशिबात असेल ना ते होईल. जानू, चांगलं फळ दिलंस, अगदी चांगलं फळ दिलंस तुला वाढवलेल्याचं. तुझी आई गेली तुला जन्माला घालून वर, पण तुला लहानाची मोठी तुझं सगळं मी केलंय. मी ते सगळं विसरलीस तू. तुझ्यासारखी कृतज्ञ मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येऊ नये. कठीण सारे सोपे करावे, कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे.